सध्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातील नेते तथा पुढारी शिंदे गटातील नेत्यांवर टीका तथा शिंदे गटातील नेते उबाठा गटातील नेत्यांवर टीका-टिप्पणी करत असताना आपण पाहिले। मात्र हिंगोली जिल्ह्यातील एका नगरसेवकाने आमदार संतोष बांगर यांची गाडी फोडणार होतो असं वक्तव्य 3 महिन्यांपूर्वी केलं आणि आता तोच नगरसेवक आमदार संतोष बांगर यांच्या उपस्थितीत शिंदे गटात दाखल झाला। आता गद्दार कोण हा विषय चर्चेचा बनला आहे। नेमकं काय घडलं ते आपण पाहूया। जिंबाला आपल्या निवडून गेले धनुष्य बांध त्या गदार केली तिकडे पळाले ते गदार 50 खोके एकदम ओके केले ते गदार का हा मिशी काढतो म्हणते कोण चौकामध्ये फाशी घेतो म्हणते ते काय माणूस आहे का जनावर आहे ते नाही तर गाडी मासुर फोडणार तुम्ही एक चपाट्या त्याची पण ते काकामुळे त्या आपल्या माणसामुळे थांबलेले मी थांबलो जनतेमुळे थांबलो मी कोणामुळे काय होतं नागरिकमुळे शेतकऱ्याला सगळं इमानात टाकलं शेतकरी सगळे आढळले त्या लोकांना हेमंत पाटील कोण आमदार कोण बाहेरचे मतदान नव्हते आम्ही सगळ्या जनते निवडून दिले त्या लोकांना त्याला आमच्या सगळ्या जनते निवडून स्वतःचं मतदान नाही तरी आमच्या शेतकऱ्याला वंचितमध्ये ठेवलं त्या लोकांना सगळ्या पिकी मातेने हबाड केलं हबाड घर भरायले खोके एकदम 50 खोके एकदम ओके करायले ते लोक ते माणसाचं आमदार खासदार कुठले ते त्याच्या हक्काचं मतदान नाही थांबण्यामध्ये तरी आमच्या जीवावर निवडून आले ते आम्ही रन्नान माळ त्याचा मरमर केलं कारण फक्त धनुष्यबाण चिन्ह काय होतं धनुष्यबाण उद्धव बाळासाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है याच्यावर निवडून आले ते बुवा आणि गदार केलं आमच्यासोबत। त्यानंतर 3 महिनेही उलटले नाही तर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांनी कुठली जादूची कांडी फिरवली की उबाठा गटाचे आमदार बांगरांची गाडी फोडतो म्हणणारे नगरसेवक थेट शिंदे गटात दाखल झाले। नुकताच 3 दिवसांपूर्वी त्यांचा आमदार संतोष बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश झाला। प्रवेश कसा झाला ते आपण पाहूया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। छत्रपती बाळासाहेब ठाकरे यांचा जय हो। धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा जय हो। आमदार साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं। जय भवानी जय शिवाजी। सध्या एकमेकांवर आरोपाच्या फेरी झाडत असताना शिंदे गटातील पदाधिकारी तथा उबाठा गटातील पदाधिकारी एकमेकांविरोधात बोलताना आपण ऐकलं। गद्दार हा शब्द देखील मागील 2 वर्षापासून चर्चेत आला पण आता गद्दार म्हणून त्यांच्यावर टीका-टिप्पणी करून देखील एवढ्यावरच विषय न थांबता त्यांची गाडी फोडण्यापर्यंत वक्तव्य करणारे उबाटातील नगरसेवक थेट शिंदे गटात दाखल झाले। आता या प्रवेशाने मात्र खरा गद्दार कोण याबद्दल उलटसुलट चर्चेला उधाण आले। प्रतिनिधी उमेश चक्कर, प्रवाह नेटवर्क, हिंगोली।